नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. मागील 12 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये ॲक्टिव्हली काम करत आहे. भरपूर लोकांना वेल्थ क्रिएट करून देण्यामध्ये माझं योगदान आहे. रुरल एरियामध्ये फायनान्शियल मार्केटबद्दल, शेअर मार्केटबद्दल नॉलेज स्प्रेड करण्याचं काम करतो. माझ्या कंपनीचं नाव आहे व्हिजन वेल्थ. या कंपनीचा मी फाउंडर आहे. की आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू आहे की मागील 6 महिन्यापासून जी शेअर मार्केटमध्ये गिरावट चालू आहे, म्हणजे खाली येत आहे मार्केट, करेक्शन चालू आहे, तर अशा वेळेस जे नवीन इन्व्हेस्टर आलेले आहेत मागील 2-3 वर्षामध्ये, त्यांच्यामध्ये पॅनिक सिच्युएशन आहे. ते घाबरायला लागलेत आणि हे नवीन जे व्हिडिओ बघतायत इंटरनेटवरनं की SIP एवढे लोक स्टॉप करतायत, म्युच्युअल फंडमधले एवढे लोक लॉसमध्ये गेले, 9 लाख कोटी लॉसमध्ये गेलेत. ह्या गोष्टीमुळे नवीन इन्व्हेस्टर काय करतोय की पैसे मार्केटमधले विड्रॉ करायला लागलाय, SIP स्टॉप करायला लागलाय. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जर आपण बघितलं तर याआधी मार्केटमध्ये भरपूर करेक्शन आलेले आहेत आणि त्यानंतर मार्केट हे 3 ते 6 महिन्यामध्ये परत रिकवर करतं. आज जर बघितलं आपण तर निफ्टीमध्ये, मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन आलेले. स्मॉल कॅपचं तर बघितलं आपण तर 25% वर स्मॉल कॅप डाऊनमध्ये. मिड कॅपचं पण तसंच. निफ्टीचं बघितलं आपण तर 15% पेक्षा डाऊन आहे. तर अशा कंडिशनमध्ये न घाबरता आपण एक गोष्ट करू शकतो. आपली जी आत्ताची इन्व्हेस्टमेंट आहे, जर तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करत असाल तर तुमची SIP जी अमाऊंट आहे ती आपल्याला वाढवणं गरजेचं आहे काही कालावधीसाठी. तुमची SIP चालू असेल काही लोकांची तर ते डेली SIP मध्ये कन्वर्ट होऊन जा, की कंटिन्युअसली आपले दररोज पैसे मार्केटमध्ये लागतील जोपर्यंत मार्केट रिकव्हर करत नाही तोपर्यंत. ज्यांना लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची, कुणाची FD असेल, कुणाची कुठली अमाऊंट सेव्हिंगची असेल, तर आत्ताचा कालावधी जो आहे तो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी लमसम अमाऊंट हा योग्य कालावधी आहे. आपण जर विचार केला तर स्मॉल कॅप आणि मिड कॅपचं व्हॅल्युएशन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं हे आत्ताचं करेक्शन आलेलं आहे. निफ्टी त्या पटीमध्ये रिटर्न दिलेलं नाहीये, पण मिड कॅप आणि स्मॉल कॅपनी मागील 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे व्हॅल्यू वाढली होती, स्टॉकचे पर्सेंटेज वाढलं होतं, फेअर व्हॅल्यू नव्हती. त्यामुळे आत्ताचं जे करेक्शन आलेलं आहे ते हेल्दी करेक्शन आहे. भरपूर कंपन्यांचे व्हॅल्युएशन बरोबर झालेले आहेत. आपण जर डिफेन्स कंपन्यांचे बघितले, HAL म्हणा किंवा BDL म्हणा, माझगाव डॉक म्हणा, या कंपन्या ज्या आहेत यांची व्हॅल्यू जी आहे ती 4 टाइम्स 5 टाइम्स झाली होती. ती आत्ताच्या करेक्शनमध्ये त्यांची रिअल व्हॅल्यूला आलेली. त्यामुळं 22,000 जो आहे, 22,000 हा निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि इथून आपल्याला बाउन्स बॅक येण्याचे चान्सेस येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आज जर बघितलं आपण तर निफ्टीमध्ये 1.5% पेक्षा जास्त वाढले. त्यानंतर आपण स्मॉल कॅप बघितलं तर 3% पेक्षा जास्त वाढले. मिड कॅपमध्ये पण त्याच पद्धतीनं 2.5% वाढ दिसते. निफ्टी 50 मध्ये 2.5% वाढ दिसते. तर आता इथून पुढं मार्केट बाउन्स बॅक करण्याचे चान्सेस खूप दाट आहेत. आजचं जर मार्केट बघितलं आपण तर आज US मार्केटमधनं इंडियन स्टॉक मार्केटसाठी किंवा इंडियन इकॉनॉमीसाठी खूप खराब गोष्टी आल्या, पण तरी पण मार्केट का वाढलं? याच्यामुळे वाढलं कारण स्टॉक मार्केट कधी पण पहिले प्रेडिक्ट करत असतं. येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याला पहिलेच प्रेडिक्ट करून प्राइसमध्ये करेक्शन आणत असतं. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण म्युच्युअल फंड थ्रू मध्ये लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करायला पाहिजे. काही चांगल्या कंपन्या आहेत, जसं की स्टॉक मार्केट रिलेटेड काही कंपन्या आहेत. CDSL झालं, BSC झालं, त्यानंतर MCX झालं, माय कॅम्प्स आहे, के फिनटेक आहे. त्याच्यानंतर अजून जर आपण बघितलं म्युच्युअल फंड हँडल करणाऱ्या कंपन्या आहेत, HDFC AMC आहे, निपॉन AMC आहे, आदित्य बिर्ला AMCचं व्हॅल्युएशन चांगलं आहे. त्यानंतर आपण पॉवर सेक्टरमध्ये टाटा पॉवर आहे, टोरंट पॉवर आहे, JSW पॉवर आहे. ह्या पॉवर कंपन्या पण खूप चांगल्या आहेत. त्यानंतर बँकिंगमध्ये जर बघितलं आपण IDFC फर्स्ट बँक आहे, कोटक बँक आहे, की मागच्या 2-3 वर्षामध्ये परफॉर्म केलेलं नाही. फायनान्समध्ये जर बघितलं आपण तर चोलामंडलम फायनान्स चांगला आहे, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्यानंतर जर बघितलं आपण फार्मा सेक्टरमध्ये तर याच्यामध्ये लुपिनमध्ये संधी आहे. त्यानंतर मॅनकाइंड फार्मामध्ये संधी आहे. या कंपन्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगली ग्रोथ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण बघितलं ऑटो सेक्टरमध्ये जे इलेक्ट्रिक व्हेकलचं इंडियामध्ये जे स्कोप आहे त्याच्यामध्ये ओलेक्ट्रा ग्रीनटेक 2,000चा स्टॉक 1,000 रुपयाला मिळतोय.
त्यानंतर आपण जर बघितलं रिटेल स्टॉक डीमार्ट 5,000 गेलेला स्टॉक आज 3,400 3,500 रुपयाला मिळतोय तुम्हाला 40% डिस्काउंटवर. तर या स्टॉकमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. असंख्य स्टॉक आहेत की ज्यांचे फंडामेंटल चांगले आहेत. ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ते स्टॉकची तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करेन. त्यानंतर जर बघितलं आपण तर जी SIP तुम्ही करताय इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंडमध्ये कधी पैसा बनतो की ज्यावेळेस मार्केटमध्ये करेक्शन येईल ना त्यावेळेसच म्युच्युअल फंडमध्ये पैसा बनतो. एक एक्झाम्पल साठी सांगतो तुम्हाला की ज्यांनी ₹100 इन्व्हेस्ट केलेले आहेत स्टॉक मार्केटमध्ये, ज्यावेळेस मार्केट ग्रो होतं, समजा मार्केट 20% वाढलं, तर त्यांचे जे पैसे आहेत ते ₹120 होतील. पण त्याच पद्धतीने जर तुम्ही बघितलं की मार्केटमध्येच 30-35% डाऊन आहे, त्यावेळेस ज्यावेळेस ते इन्व्हेस्ट करतायत ₹100, ज्यावेळेस मार्केट रिकव्हर होईल, जे रिकव्हरीचं जे त्यांचे पर्सेंटेज आहे ते 30% डाऊन झालेलं आणि त्यानंतर मार्केट वाढणार आहे 10%, 12%, 15% इयरली. तर एका वर्षामध्ये बाउन्स बॅक तो 50-60% येऊ शकतो. ही अपॉर्च्युनिटी असते करेक्शन ज्यावेळेस मार्केटमध्ये होतं. तर पॅनिक करण्याची गरज नाहीये. कुठल्याही व्हिडिओवर भरोसा ठेवण्याची गरज नाहीये. स्ट्रॉंगली माझं रिकमेंडेशन असेल की तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करा. चांगले फंडामेंटल वाले स्टॉक बाय करा आणि पेशन्सने तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्यापासून, वेल्थ क्रिएट करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नमस्कार.